नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण लिंबाचं तिखट लोणचं बनवणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी सामानामध्ये. चला तर मग. ही 1 डझन लिंब मी घेतलेली आहेत. त्याला आता मी स्वच्छ पाण्याने धुवून आणि स्वच्छ एकदम कोरडी पुसून घेणार आहे. कॉटनच्या कपड्याने किंवा नॅपकिनने एकदम कोरडं करायचं आहे आपल्याला. अजिबात पाण्याचा त्याला अंश राहता कामा नये. हे बघा, मी आता स्वच्छ धुवून नॅपकिनने धुवून पुसून घेते. आता आपल्याला सगळी लिंब एकदम स्वच्छ पुसून घ्यायची आहेत. हे बघा, सगळी एकदम कोरडी केली आहेत मी. आणि आता काय करणार, त्याचे एका लिंबाच्या आपल्याला 8 फोडी करायच्यात. लिंबाच्या सगळ्या बिया आपल्याला काढून टाकायच्यात. बिया जर नाही काढल्या ना तर काय होतं, लिंबाचं लोणचं कधी कधी आपल्याला कडवट लागतं. म्हणून लिंबातल्या सगळ्या बिया आपल्याला हे बघा अशा प्रकार काढून टाकायच्यात. आणि सगळ्या लिंबाच्या एका लिंबाच्या 8 फोडी याप्रमाणे आता आपण सगळी लिंब चिरून घेतोय. लिंब चिरताना सुरीसुद्धा एकदम स्वच्छ करून घ्यायची आपल्याला. सुरीलासुद्धा पाणी नसलं पाहिजे. हे बघा, आता आपली सगळी लिंब चिरून झालेली आहेत. आता ह्या लिंबाला आपल्याला मीठ आणि हळद लावून घ्यायची. आता मी मीठ टाकले, आता अर्धा चमचा हळद टाकते. आणि दोन्ही मीठ आणि हळद ह्या लिंबांना आपल्याला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचे. हाताचा वापर आपल्याला करायचा नाही आहे, चांगलं चमच्यानेच एकत्र करून घ्यायचे आपल्याला. छान त्यात लिंबाला मीठ आणि हळद छान चोळून घ्यायचे. आता हे आपल्याला काय करायचं आहे, 2 ते 3 दिवस असंच झाकून ठेवायचं. रोज फक्त आपल्याला काय करायचं आहे, एकदा दोनदा ते हलवायचं आहे, हलवून बघायचं आहे. आता हे बघा, 3 दिवसानंतर आपल्या लिंबाच्या फोडी बघा कशा नरम झाल्यात. थोडंसं पाणी सुटलेलं आहे, पण एकदम छान रसरशीत आहेत. आता आपण हे बाजूला ठेवूया आणि थोडंसं तेल गरम करून घेऊया लोणच्यात घालण्यासाठी. म्हणजे काय होईल, आपली सगळी तयारी होईपर्यंत तेल थंड होईल. आता हे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल थोडंसं गरम झालं, वाफ यायला लागली की त्याच्यामध्ये आपल्याला हिंग आणि थोडीशी मोहरी घालायची आहे. बघा, आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला आता. आणि हे तेल आपल्याला गार करत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण ह्या लिंबाच्या फोडींमध्ये इतर मसाले घालून घेऊया. आता फोडी एकदम छान आहे बघा, किती सुंदर मऊ झाल्यात, एकदम एकदम मऊ झाल्यात. आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा लोणच्याचा मसाला 2 मोठे चमचे. त्यानंतर काश्मीरी लाल तिखट आहे, मिरची पावडर, ती 2 चमचे. हे तुमच्या आवडीवर आहे, घालायचं 1 चमचा घाला किंवा 2 चमचे घाला, कलरसाठी घालायचं. आणि मी मोहरीची डाळ आहे ती 1 चमचा आहे. आणि मीठ. आणि आता हे सगळं आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे. हाताने हलवायचं नाही आपल्याला, सगळं चमच्यानेच हलवायचे. कारण का, तर पाण्याचा लवलेश कुठं होता कामा नये, लोणचं खराब होता कामा नये. लोणचं आपल्याला वर्षभर टिकवायचं म्हणून पाण्याचा कुठंच हात लावायचा नाही. हे बघा, एकदम सुंदर कसं छान दिसतंय. एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, ही लोणच्याची बरणी मी स्वच्छ धुवून पुसून उन्हात सुकवून घेतलेली आहे. लिंबाचं लोणचं ठेवायसाठी किंवा कोणतंच लोणचं ठेवायसाठी तुम्ही नेहमी काय करा, काचेचीच बरणी वापरावी. म्हणजे लोणचं काय होतं, वर्षभर खराब होत नाही. आता हे बघा, मी सगळं लोणचं ह्यात भरून घेते. आता हे बघा, मी बरणीत सगळं लोणचं भरलं आहे. हे बघा किती छान दिसतंय बघा, खूप सुंदर दिसतंय लोणचं, खूप छान झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये तेल एकदम थंड केलेलं आहे आपलं, ते घालून घेऊया. तेल तुम्हाला नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालेल, पण जर घातलं तर थंड करूनच घालायचं आहे तेल. आता हे तेल आपण खालपर्यंत फोडींमध्ये टाकून घेऊया. हे बघा, आणि मग मी तुम्हाला थोडंसं वाटीत काढून दाखवते. खूप छान कलर आलेला आहे. आणि मग बरणी व्यवस्थित आपल्याला हे पुसून ठेवायची आहे. बघा, मी काढून दाखवते तुम्हाला. हे बघा किती छान कलर आलेला आहे. एकदम कमी सामानामध्ये सोप्या पद्धतीत आपलं लोणचं तयार झालेलं आहे. दिसायला पण एकदम छान, खायला आत्तासुद्धा तुम्ही ते लगेच खाऊ शकताय. बघा, सुंदर एकदम. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कमेंट करा, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.